हॅलो स्टुडंट, आजचा आपला टॉपिक सुरू करण्याआधी लेट मी रिमाइंड यू असाइनमेंट नंबर 1 गिवन यू ऑन गुगल क्लासरूम. ज्या स्टुडंटने गुगल क्लासरूमवर फार्माकोलॉजी आणि टॅक्झिकोलॉजीचा क्लास जॉईन नाही केला आहे त्यांनी प्लीज जॉईन करून घ्या. ओनली 5 स्टुडंट सेंड मी असाइनमेंट. रिमेनिंग स्टुडंट प्लीज कंप्लीट युअर असाइनमेंट नंबर 1. तर आजचा आपला टॉपिक आहे मेकॅनिझम ऑफ ड्रग ॲक्शन अँड फॅक्टर मॉडिफाईंग ड्रग ॲक्शन. स्टुडंट प्लीज ह्या लेक्चरकडे जास्त लक्ष द्या. हा एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यू खूप महत्त्वाचा टॉपिक आहे. दॅट इज द मेकॅनिझम ऑफ ड्रग ॲक्शन अँड फॅक्टर मॉडिफाईंग ड्रग ॲक्शन. आपला मागचा टॉपिक होता ॲब्झॉर्प्शन, डिस्ट्रीब्युशन, मेटाबॉलिझम अँड इलिमिनेशन ऑफ ड्रग. दॅट इज द फार्माकोकायनेटिक्स ऑफ ड्रग. आजचा आपला टॉपिक आहे मेकॅनिझम ऑफ ड्रग ॲक्शन अँड फॅक्टर मॉडिफाईंग ड्रग ॲक्शन. दॅट इज द फार्माकोडायनॅमिक इफेक्ट ऑफ ड्रग. In that the pharmacodynamics is a concern with the action, interaction and a mechanism, mode of action of drugs. Some drug receptor interaction are highly specific. Pharmacological receptor are involved, some are non-specific. Receptor are not involved. तर फार्माकोडायनॅमिक्स म्हणजे what the drug do to the body, that is the pharmacodynamics. तर ड्रग or medicine is an agent which is used for a treatment, diagnosis and prevention of any disease or disorder. Every medicine has its own principle of action which decide its mechanism of action. Generally there are a few important principles of drug action. तर ड्रगची डेफिनेशन, ड्रग हा आपल्या बॉडीमध्ये कधीही नवीन फंक्शन इम्पार्ट और जनरेट नाही करत. ड्रगचे काम फक्त एवढेच आहे की आपल्या बॉडीच्या सेलमध्ये जी पण ॲक्टिव्हिटी होत आहे त्याच्या स्पीडला अल्टर करून फार्माकोलॉजिकल इफेक्ट आणि फार्माकोडायनॅमिक इफेक्ट शो करेल. मीन्स अ ड्रग डू नॉट इम्पार्ट एनी फ्यू न्यू फंक्शन ऑफ टू एनी सिस्टम, ऑर्गन और सेल. दे ओनली अल्टर द पेस ऑफ ऑनगोईंग ॲक्टिव्हिटी. म्हणजे सेलमध्ये ॲक्टिव्हिटी होत आहे त्याच्या स्पीडला वाढवणे किंवा कमी करणे हे ड्रगचे काम आहे. A drug after administration into the body elicits various physiological and biochemical changes inside the body and produces its desired effect. Various mechanisms are responsible for action of drug. A brief discussion of the mechanism of drug action and various factors modifying the drug action and dosage is covered in this chapter. Action of drug means an interaction between drug and blood or drug and tissue cells resulting in a modification of existing function. There are various types of drug action. Principle of drug action. Principle of drug action म्हणजे how drugs show their effect in the body. That is the principle of action. Principle of action म्हणजे फायनल रिझल्ट. म्हणजे ड्रग घेतल्यानंतर आपली बॉडी जो इफेक्ट शो करते तो फायनल रिझल्ट म्हणजे प्रिन्सिपल ऑफ ॲक्शन. प्रिन्सिपल ऑफ ॲक्शन आपण मेकॅनिझम ऑफ ॲक्शन बघणार आहोत ड्रगचं, पण त्याआधी आपल्याला प्रिन्सिपल ऑफ ॲक्शन ड्रगचं बघणं गरजेचं आहे, कारण त्यात आपल्याला बेसिक कन्सेप्ट क्लिअर होईल. तर आजच्या लेक्चरमध्ये आपण बघणार आहोत प्रिन्सिपल ऑफ ड्रग ॲक्शन आणि नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण मेकॅनिझम ऑफ ड्रग ॲक्शनचा ब्रीफ स्टडी करणार आहोत. तर प्रिन्सिपल ऑफ ड्रग ॲक्शन, दिस इज आर द फायनल रिझल्ट. ह्या फायनल स्टेटपर्यंत पोहोचण्यासाठी ज्या स्टेप फॉलो करत ड्रग जातो त्याला मेकॅनिझम ऑफ ड्रग ॲक्शन म्हणतात. प्रिन्सिपल बेसिक मेन टाईप आहे प्रिन्सिपल ऑफ ड्रग ॲक्शनचे स्टिम्युलेशन, डिप्रेशन, इरिटेशन, रिप्लेसमेंट अँड सायटोटॉक्सिक इफेक्ट. आपण 1 by 1 बघणार आहोत. आता पहिल्यांदा स्टिम्युलेशन.
Stimulation means to increase the function of any specialized organ which will result in an extra work. Like in case of fear or fight, adrenaline is get secreted and heart rate increase, which give a effective response. Another example, adrenaline. Adrenaline stimulate the heart. Pilocarpine stimulate a salivary gland. Increase the activity, enhancement of any activity which is ongoing on a cell. आणि ही ॲक्टिव्हिटी जर एखादा ड्रग इन्क्रीज करतो तर त्या ड्रगच्या ॲक्टिव्हिटीला स्टिम्युलेशन असे म्हणतात. तर आपण एक्झाम्पल बघितलं आहे ॲड्रेनालिन. ॲड्रेनालिन जर हार्टमध्ये जर सिक्रेट झालं, ॲड्रेनालिन सिक्रेटेड बाय ॲड्रेनालिन ग्लँड, आणि ते जर सिक्रेट झालं तर हार्ट रेट हा इन्क्रीज होतो. दॅट इज द स्टिम्युलेशन ॲक्शन. इन्क्रीजिंग द ॲक्टिव्हिटी, दॅट इज द स्टिम्युलेशन. आणि दुसरं एक्झाम्पल आहे कॅफिन. कॅफिन CNSला स्टिम्युलेट करतो. कॅफिन स्टिम्युलेट द सेरिब्रल कॉर्टेक्स. आणि पिलोकार्पिन सलायवरी ग्लँडला स्टिम्युलेट करतो, सलायवरी ग्लँडला. सेकंड आहे डिप्रेशन. द सिम्पल मिनिंग ऑफ डिप्रेशन इज द रिडक्शन ऑफ स्पेशलाइज्ड ॲक्टिव्हिटी. फॉर एक्झाम्पल, बार्बिच्युरेट अँड बेन्झोडायझेपिन डिप्रेस द CNS अँड गिव्ह अ डिप्रेशन ॲक्शन. As the same, omeprazole reduce the gastric acid secretion. Example are barbiturate depress CNS, quinidine depress heart, omeprazole depress gastric acid secretion. Some drugs stimulate one type of cell and depress the other type. त्याचं एक्झाम्पल आहे ॲसिटिलकोलिन. ॲसिटिलकोलिन हा स्टिम्युलेट करतो स्मूथ मसलला आणि डिप्रेस करतो एसिनोडला. सो डिप्रेशन, this is term to indicate the decrease in a normal activity of specialized cell. Third one is a irritation. Irritation indicate the injurious effect of drug on a growth, nutrition and a morphology of non-specialized cell capable of producing inflammation. Example are irritant purgative like a senna. There are a few drugs which irritate the site of action and produce their effect. Example are senna and some other drug used in a constipation irritate the intestine and increases the defecation. Another example is a balm. Balm in case of headache will irritate the forehead tissue and give a relief from pain for a short duration. Counter irritant like drug for a constipation are an example of a irritation. Fourth one is a replacement. When any hormones or a biochemical substance is in an adequate quantity and their recovery is not possible, then there are a one option of replacement. Example, levodopa in Parkinson's, insulin in a diabetes, and iron in a anemia. Useful of a natural metabolite hormone on their congener in a deficiency state, levodopa in a Parkinson's, iron in anemia, insulin in a diabetes. तर रिप्लेसमेंटमध्ये सिम्पली रिप्लेस केला जातो. आपला एक्झाम्पल आहे इन डायबिटीजमध्ये इन्सुलिन आपल्या बॉडीत सिक्रेट होत नाही, तर आपण बाहेरून इन्सुलिन घेतो आणि म्हणजे आपल्या बॉडीच्या मध्ये इन्सुलिन तयार होत नाही, त्यामुळे आपण बाहेरून इन्सुलिन घेतला म्हणजे सिम्पली आपण बाहेरून इन्सुलिन देतो. दॅट इज द रिप्लेसमेंट. फिफ्थ वन इज अ सायटोटॉक्सिक ॲक्शन. When there is an entry of any parasite or there is no other option to control the growth of own body cell, then cytotoxic drugs are used. They kill the microorganism to kill the uncontrolled and excessive growth of cell. Example are penicillin,
क्लोरोक्विन आणि सायक्लोफॉस्फामाइड. सायटोटॉक्सिक ड्रग हे पॅरासाइटला और मायक्रो ऑर्गॅनिझमला मोर टॉक्सिक असतात ॲज कम्पेअर टू होस्ट बॉडी, दॅट इज द ह्युमन बॉडी. ते सिलेक्टिव्ह असतात, स्पेशलाइज सेलला किल करतात. कॅन्सर ट्रीटमेंटमध्ये कॅन्सर म्हणजे अनकंट्रोल ग्रोथ ऑफ सेल. तर कॅन्सर ट्रीटमेंटमध्ये आपल्याला ते अनकंट्रोल ग्रोथ थांबवायचे असते, त्यासाठी आपण सायटोटॉक्सिक ड्रग देतो. ते सिलेक्टिव्ह असतात, स्पेशलाइज सेलला किल करतात. दॅट इज द सायटोटॉक्सिक ॲक्शन. तर आपण आत्ता बघितलं प्रिन्सिपल ऑफ ड्रग ॲक्शन. नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण ब्रीफमध्ये स्टडी करणार आहोत मेकॅनिझम ऑफ ड्रग ॲक्शन. मेकॅनिझम ऑफ ड्रग ॲक्शनमध्ये आपण बघणार आहोत द मेजॉरिटी ऑफ ड्रग इंटरॅक्शन विथ द टार्गेट मॉलिक्यूल दॅट इज द युजली प्रोटीन, दॅट इज एन्झाईम, आयन चॅनल रिसेप्टर, ट्रान्सपोर्टर अँड रिसेप्टर्स. तर मेकॅनिझम ऑफ ॲक्शन म्हणजे जर आपण प्रिन्सिपल बघितले आत्ताच, त्या प्रिन्सिपलला अचीव करण्यासाठी ड्रग कोणकोणते पाथ और स्टेप फॉलो करतो, दॅट इज द मेकॅनिझम ऑफ ड्रग ॲक्शन. म्हणजे जर एखादा ड्रग त्याची ॲक्टिव्हिटी शो करतो तर तो कसा करतो, केव्हा करतो आणि कुठे करतो, याचा कंबाईन स्टडी म्हणजे मेकॅनिझम ऑफ ड्रग ॲक्शन. कोणताही ड्रग आपले ॲक्शन 4 फंक्शनल प्रोटीनच्या मदतीने प्रोड्यूस करतो, दॅट इज द एन्झाईम, आयन चॅनल, ट्रान्सपोर्टर्स अँड रिसेप्टर. एन्झाईममध्ये आपण बघणार आहोत सबस्ट्रेट, व्हॉट इज मीन बाय सबस्ट्रेट, एन्झाईम बाइंडिंग साईट, ते सर्व आपण त्यात बघणार आहोत. त्यामध्ये कॉम्पिटिटिव्ह इनिबिटर, नॉन कॉम्पिटिटिव्ह इनिबिटर. आयन चॅनलमध्ये आपण बघणार आहोत लिगॅंड गेटेड आयन चॅनल, जी प्रोटीन कपल रिसेप्टर, व्होल्टेज गेटेड आयन चॅनल. ट्रान्सपोर्टरमध्ये बघणार आहोत ट्रान्सपोर्टर कशाद्वारे ड्रग कसा ट्रान्सपोर्टरद्वारे पाठवला जातो आणि कसा रिस्पॉन्स शो होतो बायोलॉजिकल ॲक्शन. आणि रिसेप्टर, तर रिसेप्टर आर मायक्रोमॉलिक्यूल जे सेलच्या सरफेसच्या मध्ये किंवा बाहेर असू शकतात. रिसेप्टर हे सिग्नलला आयडेंटिफाय करतात आणि आपली फार्माकोलॉजिकल ॲक्टिव्हिटी प्रोड्यूस करतात. पण ते बघण्याआधी काही महत्त्वाच्या डेफिनेशन आहे, ते आपल्याला बघणं गरजेचं आहे. तर फर्स्ट डेफिनेशन इज अ ॲफिनिटी. द ॲबिलिटी ऑफ ड्रग टू गेट बाउंड टू द रिसेप्टर इज टर्म ॲज अ ॲफिनिटी. आणि इफिकसी म्हणजे काय, द कॅपॅसिटी ऑफ ड्रग टू गिव्ह राईज टू अ फार्माकोलॉजिकल ॲक्शन आफ्टर इट्स इंटरॅक्शन विथ अ रिसेप्टर इज कॉल्ड अ इफिकसी. अगोनिस्ट, agent which activate a receptor to produce an effect similar to that of the physiological signal molecule, have a both high affinity as well as a high intrinsic activity, therefore can trigger the maximal biological response. तर अगोनिस्ट म्हणजे काय, तर एखादा ड्रग जो रिसेप्टरला बाइंड केल्यानंतर फार्माकोलॉजिकल ॲक्टिव्हिटी शो करतो तो म्हणजे अगोनिस्ट. हॅव अ बोथ हाय ॲफिनिटी ॲज वेल ॲज अ हाय इंट्रेन्सिक ॲक्टिव्हिटी. तर आपण आत्ताच बघितले ॲफिनिटी म्हणजे काय आणि इफिकसी म्हणजे काय, म्हणजेच इंट्रेन्सिक ॲक्टिव्हिटी म्हणजे काय. ॲफिनिटी म्हणजे द ॲबिलिटी ऑफ ड्रग टू गेट बाउंड टू द रिसेप्टर, म्हणजे ड्रगची ॲबिलिटी त्या रिसेप्टरला बाउंड करायची, दॅट इज द ॲफिनिटी. म्हणजे ज्या ड्रगची ॲफिनिटी हाय असते. आणि इफिकसी म्हणजे द कॅपॅसिटी ऑफ ड्रग टू गिव्ह अ राईज टू अ फार्माकोलॉजिकल ॲक्शन आफ्टर देअर इट्स अ इंटरॅक्शन विथ अ रिसेप्टर इज कॉल्ड अ इफिकसी. दॅट इज द इंट्रेन्सिक ॲक्टिव्हिटी इज मोर, therefore can trigger a maximal biological response in an agonist. Second one is an antagonist, agent which prevent the action of an agonist on a receptor but doesn't have any effect of its own, have only affinity but no intrinsic activity. म्हणजे ड्रगची ॲबिलिटी आहे टू गेट बाउंड अ रिसेप्टर, पण
इफिकसी नाही आहे, म्हणजे इंट्रेन्सिक ॲक्टिव्हिटी शो नाही करत, म्हणजे रिस्पॉन्स, बायोलॉजिकल रिस्पॉन्स जो आपल्याला पाहिजे तो नाही भेटत, त्याला म्हणतात अँटागोनिस्ट. The drug which bind to receptor but is not capable producing pharmacological action lead only to receptor blockade and it term as an antagonist. It is very clear that an antagonist therefore has the same affinity towards a receptor but its intrinsic activity is less as compared to that of agonist. Third one is a partial agonist. Agent which activate a receptor to produce a submaximal effect but antagonize the action of full agonist. पार्शियल अगोनिस्ट म्हणजे त्या ड्रगची ॲबिलिटी आहे की तो बाउंड होईल रिसेप्टरला, पण त्याची इंट्रेन्सिक ॲक्टिव्हिटी म्हणजे इफिकसी ही लेस असते ॲज कम्पेअर टू अगोनिस्ट. दॅट इज कॉल्ड द पार्शियल अगोनिस्ट. Have a full affinity but low intrinsic activity and hence are only partly as effective as an agonist. Fourth one is an inverse agonist. Agent which activate a receptor to produce an effect in an opposite direction to that of agonist. Have a full affinity but intrinsic activity range between 0 to 1. तर आज आपण बघितलं आहे प्रिन्सिपल ऑफ ड्रग ॲक्शन. त्यामध्ये बघितलं आहे स्टिम्युलेशन, डिप्रेशन, इरिटेशन आणि सायटोटॉक्सिक ॲक्शन. उद्याच्या लेक्चरमध्ये आपण बघणार आहोत मेकॅनिझम ऑफ ड्रग ॲक्शन. आजच्या काही महत्त्वाच्या आपण डेफिनेशन बघितलं आहे, त्याचा स्टडी केला आहे डेफिनेशनचा. उद्या बघणार आहोत मेकॅनिझम ऑफ ड्रग ॲक्शन. थँक्यू.